कमळी अपडेट. कमळीचा चक्रव्यूह. कामिनी आणि अनिकाच्या पापाचा घडा भरणार. कमळी मालिकेच्या 16 एप्रिलच्या भागात एक अतिशय उत्कंठावर्धक वळण पाहायला मिळणार आहे. एका बाजूला निंगी कमळीला सावध करत म्हणते, अनिका, कामिनी आणि रागिनी यांचा काहीतरी मोठा प्लान सुरू आहे, त्यामुळे आपल्याला खूप जपून राहावं लागेल. दुसरीकडे नयनतारा सरूसोबत संवाद साधताना ऋषी आणि कमळीच्या नात्याबद्दल आपली साशंकता व्यक्त करते. ती म्हणते की या दोघांच्या नात्याबाबत ती प्रचंड गोंधळलेली आहे. यावर सरू ठामपणे कमळीची बाजू घेते आणि म्हणते, नयनतारा मॅडम, ही कमळी ज्या घराची सून होईल त्या घराचं ती नक्कीच नंदनवन करेल. मात्र सरूचं हे बोलणं नयनताराला फारसं रुचलेलं दिसत नाही. तिच्या चेहऱ्यावरील भाव बरंच काही सांगून जातात. आपल्या बदनामीचा बदला घेण्यासाठी आता कमळीने कंबर कसली आहे. ती आदित्याला स्पष्ट शब्दांत सुनावते की तिला कॉलेजमधून बाहेर काढण्याची ताकद तिच्यात आहे. घाबरलेला आदित्य जेव्हा तिची माफी मागतो तेव्हा कमळी त्याच्यासमोर एक अट ठेवते. कमळीची अट, जर तुला शिक्षेतून सवलत हवी असेल तर तुला आमची मदत करावी लागेल. स्वतःला वाचवण्यासाठी आदित्य कमळीला हवी ती मदत करायला तयार होतो. तिकडे अनिका, रागिनी आणि कामिनी यांच्या मनात भीतीची पाल चुकचुकते. आपला प्लान कमळीला समजला तर नसेल ना, या विचाराने त्या काळजीत पडतात. अनिकाला संशय येतो की त्यांचं सिक्रेट आता उघड झालं आहे. जेव्हा कामिनी आणि अनिका आदित्याच्या रूमवर पोहोचतात आणि दरवाजा ठोठावतात तेव्हा आतून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. अनिका घाबरून म्हणते, ग्रॅनी, आजी, आदित्य दरवाजा उघडत नाहीये, याचा अर्थ तो कमळीच्या तावडीत सापडलाय. कामिनी जेव्हा डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते तेव्हाच अचानक आदित्य समोर येतो. त्याला समोर पाहून दोघींच्याही पायाखालची जमीन सरकते. पुढील भागात काय घडणार? आदित्य आता खरंच कमळीला मदत करणार की कामिनीच्या दबावाखाली पुन्हा फिरणार? कमळीचा मास्टर प्लान या तिघींचा पर्दाफाश कसा करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. अशाच अपडेट्ससाठी पाहत रहा कमळी.